वेलकम टू डिजी टेक स्वाध्याय यूट्यूब चॅनल। आज आपण घेणार आहोत दुसरा महत्वाचा स्वाध्याय संतवाणी। जैसा वृक्ष नेणे, थोडक्यात उत्तरे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे, जे तुम्हाला मिळवून देतील 100% गुण। तर मग चला सुरुवात करूया। प्रश्न 1, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। उत्तर, वृक्ष संत मानपमान जाणत नाहीत, निंदास्तुती समान मानतात। प्रश्न 2, खालील तक्ता पूर्ण करा। उत्तर, त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते, तोडू नका असे म्हणत नाहीत। प्रश्न 3, खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा। संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। संतांना सन्मानाची अपेक्षा असते। संत निंदास्तुती समान मानत नाहीत। संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत। 1, सत्य विधान। उत्तर, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। प्रश्न 4, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। 1, वृक्ष। 2, सुख। 3, सम। उत्तरे: 1, वृक्ष झाड तरु। 2, सुख आनंद समाधान। 3, सम समान सारखेपणा। प्रश्न 5, काव्य सौंदर्य। अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तया न म्हणती छेदू नका। या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। उत्तर, वृक्षाला मानपमान यांची फिकीर नसते। कोणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही, किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाहीत। अशा प्रकारे वृक्षांना मानपमान समान असतात। निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। या काव्यपंक्तींतील विचार सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर, संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे। संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात। निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत, त्यांचे मन निश्चल राहते। या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात, हिम्मतवान असतात। निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे। प्रश्न 6, अभिव्यक्ती। प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा। उत्तर, प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे। वृक्ष एका ठायी निश्चल असतात। वृक्ष उदार वृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात। त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत। संत माणसांना ज्ञानदान करतात। वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही। संत सज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात, त्यांना निंदास्तुती समान असते। वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते। अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे। तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा। उत्तर, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो। यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे। जे पीडित लोक आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे, त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच ख्या सज्जनाचे लक्षण आहे। अशा प्रकारे रंजल्या गांजल्या माणसांची जो मदत करतो त्यालाच देवत्व प्राप्त होते। समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते। पुण्य परोपकार
पाप ते परपिडा असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो. उपक्रम वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे या ओळीतून ते निसर्गाशी असलेले आपले अतूट नाते सांगतात. संत तुकाराम महाराजांना झाडे, वेली आणि जंगलातील प्राणी वनचरे हे आपले सोयरे म्हणजे नातेवाईक वाटतात. ते म्हणतात की पक्षी त्यांच्या मधुर आवाजात गाणी गाऊन जणू देवाची स्तुतीच करत आहेत. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी देत असतो. झाडे फळे, फुले, सावली, ऑक्सिजन देतात. नद्या पाणी देतात. प्राणी आणि पक्षी पर्यावरणाचा भाग बनून मदत करतात. आजच्या काळात जिथे पर्यावरणाचा खूप हास होत आहे, तिथे या अभंगाचे महत्त्व अधिकच वाढते. आपणही निसर्गाला आपले मित्र, सोयरे मानले पाहिजे आणि त्याचे रक्षण केले पाहिजे. हाच या अभंगातून मिळणारा मुख्य संदेश आहे. पुढचे अध्याय, प्रश्नसंच आणि अभ्यास टिप्स पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटेक स्वाध्याय शिकण्याचा स्मार्ट आणि हमखास मार्ग.